अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। संबंधित विवाहित महिला मंगळवारी दुपारी स्वयंपाक करत असताना सासरे खोलीमध्ये आले आणि अचानक पाठीमागून पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। कीर्ती धणवे असं मृत झालेल्या 22 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे। ती ठाण्याजवळील उल्हासनगर येथील रहिवासी होती। 1.5 वर्षापूर्वी तिने अहिल्यानगर जिल्ह्यातील वडगाव येथील रहिवासी असणाऱ्या अनिकेत धणवे नावाच्या तरुणासोबत विवाह केला होता। दोघांच्या लग्नाला घरच्यांनी विरोध केला होता, तरीही दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केलं। दोघांच्या प्रेमविवाहाला 1.5 वर्षही पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आरोपी अनिकेतचं कीर्तीवरील प्रेम कमी झालं। त्यानं आपल्या कुटुंबातील सदस्यांशी मिळून कीर्तीला जाळून मारल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1.5 वर्षापूर्वी वडगाव येथील अनिकेत धणवे आणि उल्हासनगर इथं राहणारी कीर्ती धणवे यांचा प्रेमविवाह झाला होता। अनिकेत आणि कीर्ती यांचे लग्नाच्या पूर्वीपासूनच जवळचे नातेसंबंध होते। प्रेमविवाह केल्यानंतर त्यांचं रीतसर लग्न लावून दिलं, मात्र विवाहितेच्या सासरच्यांनी तिला सून मान्य केलं नव्हतं। तिला सासरच्यांकडून सातत्यानं जाच सुरू होता। याच कारणातून सासरच्या लोकांनी कीर्तीला जाळून मारलंय। मंगळवारी दुपारी कीर्ती शेतातील छपरांमध्ये स्वयंपाक करत होती। याच वेळी सासरच्यांनी तिला जाळून ठार मारलं। या प्रकरणी नवरा अनिकेत अंकुश धणवे, सासू करुणा अंकुश धणवे, सासरे अंकुश होणाजी धणवे यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने जाळून हत्या केली असल्याची फिर्याद विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल अंगरख यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत।